नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला टॅमॅटोपासून रेसिपी बनवायची आहे. 5-6 टॅमॅटो घेतले आहेत, ते सुद्धा फ्रेश आहेत, लाल भडक असे आणि पिकलेले छान असे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला 2 भागामध्ये कापून घ्यायचे आहे. कापल्यानंतर पुढची प्रोसेसर पाहायची आहे, काय करायची आहे ती. अगदी तुम्ही झटपट ही रेसिपी बनवून जेवायच्या वेळेस जरी तुम्ही हे करायला घेतली तरीसुद्धा 5 मिनटाच्या आत होणारी रेसिपी आहे. आता तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता एक तवा ठेवून घ्यायचा आहे गॅसवर. त्याआधी थोडासा कडक भाग आहे बाजूला, तो कापून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी. तवा गरम झाला थोडा का त्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. आता टॅमॅटो ठेवून द्यायचे आहेत त्याच्यावरती, पहा. ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. टॅमॅटो भाजला का त्याचा सुगंधही सुंदर येतो मैत्रिणींनो घरामध्ये. आता असं ठेवून दिल्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत 10-12 अशा. त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. आता थोडंसं भाजून झालं का थोडं उलटे पालटे करायचं आहे लसणाला, म्हणजे जळणार नाही. आणि टॅमॅटोसुद्धा हलवत राहायचं आहे. थोडंसं भाजून झालं का पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याआधी थोडंसं झाकण ठेवून घेऊ, म्हणजे वाफेवरती पटकन शिजले जातील. हे पहा, सुंदर कलर आलेला आहे आपल्या टॅमॅटोला भाजल्यानंतर आणि लसणाला सुद्धा. हे पहा, लसूण काढून घ्यायचा आहे, जास्त जळता कामा नये म्हणून साईडला करून घ्यायचा. टॅमॅटो पलटी करून घेऊ, म्हणजे खालून सुद्धा भाजून घेतील व्यवस्थित, दोन्ही बाजूनी भाजले जातील. ही रेसिपी इतकी छान होते का आपल्याला तोंडाला तर चव तर येतेच, पण त्याबरोबर तुम्ही 2 चपात्या नक्कीच जास्त खाल अशी रेसिपी होणार आहे. आता आपण लसूण काढून घेऊ. परत थोडं झाकण ठेवून घेतलं होतं, म्हणजे वाफेवरती टमॅटो शिजला जातो पटकन. दोन्ही बाजूनी छान शिजला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणी, तुम्ही कधी पाहिली नसली तर नक्कीच ही रेसिपी करून खाऊ घाला. घरातल्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. आता लसूण पहा किती खरपूस भाजला गेलेला आहे. लसूण आणि टॅमॅटो एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. शिजल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही मॅश करायला. थोडीशी त्याची साल जर निघत असली तर सालही काढून टाकायची वरची. आता आपण मॅशरनी करून घेऊ, म्हणजे पटकनी आपला टॅमॅटो घोळला जाईल, एकजीव होईल लसूण आणि टॅमॅटो. या पद्धतीत तुम्ही टॅमॅटोची रेसिपी करून पहा. आता झालेलं आहे पहा, आपण मॅशरनी करून घेतलेलं आहे व्यवस्थित.
टमॅटोची जशी काय प्युरीच झालेली आहे, कारण टमॅटो छान शिजला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरून. मिरचीसुद्धा बारीक चिरून घालायची आहे. आणि ही आहे कोथिंबीर, ती सुद्धा बारीक चिरायची आहे. ढोबळी मिरची सुद्धा घातलेली आहे मैत्रिणींनो थोडीशी, त्यामुळे रेसिपीला छान चव येते. आता एकत्र करून आपल्याला आणखीन काही सामग्री घालायची आहे. थोडीशी धणा जिरा पावडर घाला. हळदही घालून घेतलेली आहे. आता हे आहे आपले चिली फ्लेक्स, म्हणजे सुकलेल्या मिरच्यांच्या तोडून घेतलेलं थोडंसं. लाल तिखट आहे, ते आहे काश्मीरी लाल तिखट. आणि हे धणा जिरा बडीशेप ह्याची पावडर आहे. काळं मीठ आहे. आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मिरी पावडर पण घातलेली आहे मैत्रीण थोडीशी. खूप सुंदर चव येते ह्याची ह्या पदार्थामुळे. आता थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण काळं मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. आपला अंदाजाने घाला. आता हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आपण. गॅसवरती आपण हे आहे दालचिनी, त्याचा तुकडा आपल्याला थोडासा जळून घ्यायचा आहे. मैत्रिणी, आपल्याला स्मोक द्यायचा आहे आपल्या चटणीला. आता त्यावर छान तूप घालायचं आहे दालचिनीच्या तुकड्यावरती, म्हणजे आपल्या चटणीला छान स्मोक बसतो. पहा, धूर निघालेला आहे. आता आपण झाकून ठेवू, म्हणजे आपल्या चटणीला दालचिनीचा स्मोक बसला जातो आणि वेगळ्या चवीची, वेगळ्या पद्धतीची आपला टॅमॅटोचा पदार्थ तयार होणार आहे. नक्की कधी पाहिला आहे का हा पदार्थ? ह्याला म्हणतात टॅमॅटो साल्सा. नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जे आपण दालचिनी आणि तूप घातलं होतं ते आपण ओतून घ्यायचं आहे टॅमॅटोमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही टॅमॅटोची चटणी म्हणा किंवा साल्सा म्हणा, कशाबरोबर खाऊ शकता? नान, पुरी, चपाती, भाकरी किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही हा पदार्थ तोंडी लावू शकता. झालेला आहे, करून पहा. अगदी आगळा वेगळा पदार्थ, नक्कीच आवडेल. आवडला तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचं घरचंच चॅनल आहे. या पद्धतीत तुम्हाला जर याच्यात काही फरक करायचा असला तोही सांगू शकता. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टॅमॅटोचा साल्सा नक्कीच ट्राय करा. बाय बाय. वेगळ्या पद्धतीची वेगळी रेसिपी. बाय.